थांब, थोडं थांब, कारण सगळे दिवस पालटणार आहेत. हो, तुझी सध्याची परिस्थिती बिकट निराशाजनक जरी असली ना, तरी सगळे दिवस पालटणार आहेत. कसं ते सांगतो, फक्त शांतपणे आणि लक्षपूर्वक ऐक. समजा तू 10 वर्षांपूर्वी एक झाड लावलंयस आणि त्याच जातीचं एक झाड तू आता साधारण 5-6 महिन्यांपूर्वी लावलंस. आता जर मी तुला म्हटलं, चल ते 10 वर्षांपूर्वी लावलेलं जे झाड आहे ना, ते निव्वळ हाताने उपटून काढ. तू म्हणशील, नाही, ते कसं जमेल? पण तेच जर मी 6 महिन्यांपूर्वी लावलेलं झाड तुला मुळासकट हाताने उपटायला सांगितलं, तर ते तुला शक्य होईल, होय ना? याचा अर्थ काय समजलास? अरे, अल्पावधीत साकार होणाऱ्या गोष्टींची मुळं ही मजबूतच नसतात. त्यामुळे ते उपटून काढणं हे सहज शक्य होतं. याचाच अर्थ काही लोकांना अल्पावधीत यश मिळतं, पण त्यांच्या क्षेत्रातील त्यांच्याच वाटचालीची मुळं ही भक्कम नसल्याने त्यांचा ऱ्हास सुद्धा तितक्याच जलद होऊ शकतो. पण या उलट 10 वर्षांपूर्वी लावलेल्या झाडाची मुळं ही अत्यंत खोलवर पसरलीत. त्यामुळे ती हाताने काढणं तर दूरच, पण त्या झाडाचं निव्वळ खोड हलवणं हे सुद्धा शक्य नाही. म्हणून सांगतो तुझे दिवस आता पालटणार आहेत. कारण ज्या झाडाचे कष्ट अधिक प्रयत्नशील असतात त्यांची मुळं अधिक खोलवर रुजत जातात आणि मग कोणत्याही परिस्थितीत ते भक्कम उभे राहतं. त्यामुळे तू ते भक्कम झाड आहेस म्हणून हार मानू नकोस. थोडी कळसोस आणि स्वतःची तुलना इतरांशी मात्र करू नकोस. यशाच्या हव्यासापोटी कुठलेही चुकीचे मार्ग अवलंबू नकोस. कारण चुकीच्या मार्गाने फक्त तूर्तास आनंद मिळतो रे, पण त्याचे पडसाद निरंतर भोगावे लागतात. त्यामुळे स्वतःच्या मेहनतीवर आणि दीर्घकाळ करत असलेल्या प्रयत्नांवर प्रामाणिक विश्वास ठेव आणि फक्त जे करतोयस ना ते करत राहा. कारण आता तुझी वेळच नाही, तर तुझा काळ बदलणार आहे. कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.